रिटायरमेंटचं प्लॅनिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भरपूर पैसे वाचवणे. पण खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपण कष्टाने कमवलेले पैसे हातात घ्यायला जातो आणि सरकार त्यातला हिस्सा टॅक्स म्हणून मागते. आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयाची सोप्या भाषेत चिरफाड करणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण हे समजून घेऊया की रिटायरमेंटला मिळणाऱ्या पैशांवर सरकार किती आणि कसा टॅक्स लावतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातल्या त्यात आपण काय वाचवू शकतो. आपल्याकडे आयकर विभागाची माहिती आणि काही तज्ज्ञांचे लेख आहेत ज्याच्या आधारे आपण हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊ. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे सोपं जाईल. समजा श्री कुलकर्णी आहेत, जे एका खाजगी कंपनीतून 30 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांच्या ह्या प्रवासातून आपण ग्रॅच्युइटी, पीएफ, पेन्शन या सगळ्यांच्या टॅक्सचे नियम समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. तर कुलकर्णी काकांची आज कंपनीतली शेवटची सकाळ आहे. त्यांच्या हातात काही मोठे चेक येणार आहेत. त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा चेक आहे ग्रॅच्युइटीचा. ही ग्रॅच्युइटी म्हणजे नेमकं काय असतं? ग्रॅच्युइटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीने तुमच्या अनेक वर्षांच्या सेवेबद्दल दिलेले धन्यवाद असं समजा. कायद्यानुसार जर तुम्ही एकाच कंपनीत सलग 5 वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते. अच्छा, 5 वर्षांची अट आहे. हो, अर्थात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे तो अपंग झाल्यास ही अट शिथिल केली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर तुम्ही नोकरी सुरू असतानाच ग्रॅच्युइटी घेतली तर त्यावर तुम्हाला पूर्ण टॅक्स भरावा लागतो. ओ, अच्छा, म्हणजे रिटायरमेंटच्या वेळीच यात कर सवलत मिळते. मग कुलकर्णी काकांना जी ग्रॅच्युइटी मिळाली आहे ती पूर्णपणे करमुक्त आहे का? इथेच खरा खेळ सुरू होतो. नियम सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी वेगळे आहेत. जर कुलकर्णी काका सरकारी नोकरीत असते तर त्यांना मिळालेली सगळी ग्रॅच्युइटी पूर्णपणे करमुक्त असती. पण ते खाजगी कंपनीत आहेत आणि त्यांची कंपनी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत येते. त्यामुळे त्यांच्यासाठी एका 3 रकमी शर्तीसारखा नियम आहे. 3 रकमी शर्त. हे ऐकायला मजेशीर वाटतंय. कोणत्या आहेत त्या 3 रक्कम? हो, म्हणजे बघा, या 3 रकमांमध्ये एक स्पर्धा लागते आणि जी रक्कम सर्वात कमी असेल तेवढीच रक्कम करमुक्त होते. पहिली रक्कम एका सूत्रानुसार काढली जाते. 15/26 गुणिले तुमचा शेवटचा पगार गुणिले तुम्ही पूर्ण केलेल्या सेवेची वर्ष. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी अंदाजे अर्ध्या महिन्याचा पगार. ठीक आहे, ही झाली पहिली रक्कम. आणि दुसरी? दुसरी रक्कम आहे सरकारने ठरवलेली कमाल मर्यादा, जी सध्या 20 लाख रुपये आहे. आणि तिसरी रक्कम म्हणजे कुलकर्णी काकांना प्रत्यक्षात मिळालेली ग्रॅच्युइटी. समजा त्यांना 30 लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. सूत्रानुसार रक्कम 18 लाख येते आणि सरकारी मर्यादा 20 लाख आहे. तर या तिन्हीपैकी सर्वात कमी रक्कम कोणती? 18 लाख. बरोबर. म्हणजे त्यांना 30 लाखांपैकी फक्त 18 लाख रुपयांवर कर सवलत मिळेल. उरलेल्या 12 लाखांवर त्यांना त्यांच्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. म्हणजे बहुतांश खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एकतर ते सूत्र किंवा 20 लाखांची मर्यादाच सर्वात महत्वाची ठरते. कंपनीने कितीही पैसे दिले तरी सरकार म्हणतं, थांबा, आम्ही फक्त एवढ्याच रकमेवर सवलत देणार. अगदी बरोबर. आणि ज्या कंपन्या ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत येत नाहीत ना, त्यांच्यासाठी सुद्धा अशीच शर्त आहे. फक्त सूत्र काढण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. पण तिथेही 20 लाखांची मर्यादा आहेच. समजलं. आता कुलकर्णी काकांच्या हातात दुसरा एक चेक आहे. हा आहे लीव्ह एनकॅशमेंटचा. हे तेच काका आहेत जे कधीच सुट्ट्या घेत नाहीत. तर या न घेतलेल्या सुट्ट्यांच्या पैशांचं काय होतं? हो, त्यालाच रजा रोखीत रूपांतरित करणे किंवा लीव्ह एनकॅशमेंट म्हणतात. यात एक महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे जर दुर्दैवाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मिळणारी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. पण जिवंतपणे नोकरी सुरू असताना सुट्ट्या विकून पैसे घेतल्यास त्यावर पूर्ण टॅक्स लागतो. आणि रिटायरमेंटच्या वेळी कुलकर्णी काकांसाठी काय नियम आहे? पुन्हा एकदा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पण कुलकर्णी काकांसारख्या खाजगी कर्मचाऱ्यांसाठी इथे 4 रकमी शर्यत आहे. अरे वा, आता 3 वरून 4 सांगा बघू. त्या गुणिले त्यांचा सरासरी मासिक पगार. तिसरी 10 महिन्यांचा सरासरी पगार. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची, सरकारने ठरवलेली कमाल मर्यादा, जी आता 25 लाख रुपये आहे. या 4 पैकी जी रक्कम सर्वात कमी असेल ती करमुक्त होईल. म्हणजे इथेही सरकारची एक मर्यादा आहेच. असं वाटतंय की सरकार म्हणतंय, तुम्ही आयुष्यभर सुट्ट्या घेतल्या नाहीत,
तुमचं कौतुक, पण कर सवलत आम्ही आमच्या हिशोबानेच देणार. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. याच मर्यादांमुळे आर्थिक नियोजन करताना या रकमांवर अवलंबून राहण्याआधी कराचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. हे झालं कुलकर्णी काकांच्या रिटायरमेंटच्या दिवसाचं. पण समजा ते वयाच्या 60त निवृत्त झाले नसते तर, म्हणजे जर त्यांच्या कंपनीने त्यांना 50शीत स्वैच्छिक निवृत्ती योजना म्हणजेच VRS दिली असती तर या गोल्डन हँडशेकवरही टॅक्स लागतो का? खूप चांगला प्रश्न आहे. अनेकदा कंपन्या कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी VRS आणतात. यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर आयकर कायद्याच्या कलम 10(10)(c) अंतर्गत सूट मिळते. पण ती अमर्याद नाही. म्हणजे इथेही एक मर्यादा आहे. हो, तुम्हाला मिळालेली रक्कम किंवा 5 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच करमुक्त असते. पण यासाठी काही अटी आहेत. जसं की कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी किंवा त्याचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असावं. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे VRS मुळे रिकामी झालेली जागा कंपनी पुन्हा भरू शकत नाही. फक्त 5 लाख. आजकालच्या काळात ही रक्कम खूपच कमी वाटते. म्हणजे जर एखाद्याला VRS मध्ये 25 लाख रुपये मिळाले तर 20 लाखांवर टॅक्स बसेल. अनेकांना हा मोठा धक्का बसत असेल. अगदी. लोकांना वाटतं की VRSचे सगळे पैसे करमुक्त असतात, पण तसं नाही. 5 लाखांच्या वरची रक्कम तुमच्या पगारात मिळवली जाते आणि त्यावर स्लॅबनुसार टॅक्स लागतो. त्यामुळे VRS घेण्याआधी हा हिशोब करणे खूप महत्त्वाचे आहे. कर्मचारी कपातीच्या म्हणजे रिट्रेंचमेंटच्या बाबतीतही साधारणपणे असाच 5 लाखांपर्यंतच्या सवलतीचा नियम लागू होतो. ठीक आहे. आता आपण त्या गुंतवणुकीकडे वळूया जी प्रत्येक पगारदार व्यक्ती आयुष्यभर करत असते. म्हणजे भविष्य निर्वाह निधी किंवा प्रॉव्हिडंट फंड PF. हे एक असं खाते आहे जिथे पैसे जमा होतात, पण ते कसे वाढतात आणि काढताना काय होतं हे एक गूढच असतं. चला हे गूढ उकलूया. नक्कीच. आपण सामान्यतः आढळणाऱ्या रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडावर म्हणजे RPFवर लक्ष केंद्रित करू. इथे टॅक्सचे नियम 3 पातळ्यांवर समजून घ्यावे लागतात. पहिली पातळी आहे योगदान. तुम्ही तुमच्या पगारातून जी रक्कम PF मध्ये टाकता त्यावर तुम्हाला कलम 80(c) अंतर्गत 1.5 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर सवलत मिळते. आणि कंपनी जी रक्कम टाकते त्याचं काय? ती दुसरी पातळी. तुमची कंपनी किंवा मालक तुमच्या पगाराच्या म्हणजे मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून 12% जे योगदान देतो ते पूर्णपणे करमुक्त असतं. पण जर कंपनीने 12%पेक्षा जास्त रक्कम टाकली तर त्या अतिरिक्त रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. आणि तिसरी पातळी म्हणजे व्याज. PFवरच्या व्याजाबद्दल तर नेहमी ऐकतो की ते करमुक्त असतं. हो, पण इथेच आता एक मोठा बदल झाला आहे. आता PFवर मिळणारी व्याज नेहमीच करमुक्त राहिलेलं नाही. जर तुमचे स्वतःचे वार्षिक योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या अतिरिक्त योगदानावरील व्याज करपात्र ठरते. आणि जर तुमच्या PF खात्यात फक्त तुम्हीच पैसे टाकत असाल, कंपनी नाही, तर ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. अरे वाह! म्हणजे जास्त पगार असणाऱ्या आणि PFमध्ये जास्त बचत करणाऱ्यांसाठी हा एक मोठा बदल आहे. करमुक्त व्याज हे आता पूर्णपणे खरं नाही. मग पैसे काढताना काय नियम आहेत? 5 वर्षांची सलग सेवा पूर्ण झाल्यावर RPF मधून काढलेली संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. म्हणूनच PFला एक चांगली निवृत्ती योजना मानलं जातं. याउलट काही लहान संस्थांमध्ये अनरेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड असतो, UPF. तो सरकारमान्य नसतो. त्यात गुंतवणूक आणि काढलेल्या रकमेवर करनियम खूप वेगळे आणि कमी फायदेशीर असतात. त्यामुळे तुमच्या कंपनीचा PF कोणता आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे. PF तर जुना आणि जाणीता खेळाडू आहे, पण आता बाजारात एक नवीन खेळाडू खूप लोकप्रिय होतोय, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS. याला एक आधुनिक आणि खूप फायदेशीर योजना म्हणून ओळखलं जातं. चला बघूया करांच्या बाबतीत यात खरंच किती दम आहे. NPS खरंच एक आकर्षक योजना आहे, कारण ती EEE म्हणजेच एक्झेम्प्ट तत्वावर चालते. म्हणजे 3 टप्प्यांवर करांचा लाभ. पहिला टप्पा गुंतवणूक. तुम्ही तुमच्या पगाराच्या 10% योगदानावर ATCच्या 1.5 लाखांच्या मर्यादेत सूट घेऊ शकता. पण खरी मजा पुढे आहे. हो, कलम 80(c)(d) ने 1B अंतर्गत तुम्ही अतिरिक्त 50,000ची गुंतवणूक करून त्यावर वेगळी कर सवलत घेऊ शकता. म्हणजे 1.5 लाखांव्यतिरिक्त 50,000ची अतिरिक्त सूट. हा NPSचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. उत्तम. आणि दुसरा E म्हणजे काय? दुसरा E आहे ॲक्युम्युलेशन किंवा वाढ.
तुमच्या गुंतवणुकीवर जो वार्षिक परतावा मिळतो तो पूर्णपणे करमुक्त असतो. त्यावर तुम्हाला दरवर्षी कोणताही कर भरावा लागत नाही, ज्यामुळे चक्रवाढ व्याजाचा जबरदस्त फायदा मिळतो. तुमची रक्कम वेगाने वाढते. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा ई म्हणजे पैसे काढताना इथे काय नियम आहेत? निवृत्तीच्या वेळी म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही एकूण जमा रकमेपैकी 60% रक्कम एकरकमी काढू शकता आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. थांबा, फक्त 60%? मग उरलेल्या 40%चं काय होतं? हाच NPS मधला सर्वात महत्वाचा आणि अनेकदा गैरसमज होणारा मुद्दा आहे. उरलेल्या 40% रकमेतून तुम्हाला ॲन्युइटी म्हणजेच वार्षिकी योजना खरेदी करावी लागते. ही एक प्रकारची पेन्शन योजना असते जी तुम्हाला आयुष्यभर नियमित उत्पन्न देते. अच्छा, म्हणजे त्या 40% रकमेतून मला आयुष्यभर पेन्शन मिळेल. पण मग या पेन्शनवर टॅक्स लागतो का? हो, आणि तो पूर्णपणे लागतो. त्या ॲन्युइटीतून मिळणारी पेन्शन तुमच्या त्या वर्षाच्या उत्पन्नात मिळवली जाते आणि तुमच्या स्लॅबनुसार त्यावर कर लागतो. त्यामुळे NPS मध्ये पैसे टाकताना आणि वाढताना कर वाचतो, पण निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनवर मात्र कर भरावा लागतो. मात्र जर दुर्दैवाने खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. म्हणजे NPS पूर्णपणे EEE नाही, तर EET आहे, एक्झेम्प्ट टॅक्सेबल, जर आपण पेन्शनचा विचार केला तर. ही गोष्ट अनेकांना माहीत नसेल. आता आपण निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाकडे म्हणजेच पेन्शनकडे येऊया. पेन्शनचे 2 प्रकार असतात. एक अनकम्युटेड, जी तुम्हाला दर महिन्याला मिळते. ही तुमच्या पगारासारखीच असते आणि पूर्णपणे करपात्र असते. दुसरा प्रकार आहे कम्युटेड पेन्शन. कम्युटेड म्हणजे काय? कम्युटेड म्हणजे भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनचा काही हिस्सा एक रक्कम उचलणे. समजा कुलकर्णी काकांना दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ते ठरवू शकतात की त्यांना या पेन्शनचा काही भाग, उदाहरणार्थ 1/3 पुढील 10-15 वर्षांसाठी एकदमच हवा आहे. ही एक रक्कम म्हणजे कम्युटेड पेन्शन. आणि या एक रकमेवर कर लागतो का? पुन्हा तेच, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. इतर कर्मचाऱ्यांसाठी जर त्यांना ग्रॅच्युइटी मिळत असेल तर एकूण पेन्शनच्या 1/3 म्हणजे 13 रक्कम करमुक्त असते. आणि जर ग्रॅच्युइटी मिळत नसेल तर एकूण पेन्शनच्या निम्मी म्हणजे 1/2 रक्कम करमुक्त असते. त्यामुळे एक रक्कम पैसे घेऊन तुम्ही काही प्रमाणात कर वाचवू शकता, पण त्यामुळे तुमची मासिक पेन्शन कमी होते. हा एक मोठा निर्णय असतो. वाव, म्हणजे ग्रॅच्युइटीपासून ते NPS आणि पेन्शनपर्यंत प्रत्येक ठिकाणी नियम, अटी आणि शर्यती आहेत. या सगळ्या चर्चेचा सारांश काय काढता येईल? सारांश अगदी सोपा आहे. सेवानिवृत्ती लाभांवरील करपात्रता ही एका सरळसूट नियमाने ठरत नाही. ती तुम्ही सरकारी नोकरीत आहात की खाजगी, तुम्हाला लाभ कधी मिळतोय आणि तो कोणत्या प्रकारचा आहे यावर अवलंबून असते. प्रत्येक योजनेचे फायदे आणि तोटे आहेत आणि एकच नियम सर्वांना लागू असं इथे चालत नाही. हे नियम आणि त्यांच्या अटी खरंच किचकट वाटू शकतात, पण त्या समजून घेतल्याशिवाय निवृत्तीचं खरं आर्थिक नियोजन होऊच शकत नाही. अगदी बरोबर. आणि या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. सर्वसामान्यपणे लोक विचार करतात की माझ्या रिटायरमेंट फंडात 1 कोटी रुपये जमा होतील, पण आजच्या चर्चेनंतर खरा प्रश्न हा आहे की टॅक्स कापून माझ्या हातात किती येतील. त्यामुळे निवृत्तीचं नियोजन करताना केवळ किती रक्कम जमा करायची यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या कराच्या नियमांचा हुशारीने वापर करून निवृत्तीनंतर हातात येणारी करमुक्त रक्कम कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर या एका दृष्टिकोनातील बदलामुळे तुमच्या अंतिम आर्थिक नियोजनात खूप मोठा सकारात्मक फरक पडू शकतो. यावर विचार करायला हवा.